नमस्कार, मी लाघवी ओम सावंत बुलेटिनची सुरुवात करते। यावेळच्या सगळ्यात महत्त्वाच्या बातमीनं सहारनपूर इथल्या देवबंद इथं बसपा प्रमुख मायावतींनी केलेलं भाषण हे आता वादातीत ठरतंय। प्रचार सभेत त्यांनी थेट मुस्लिमांना संबोधित करत मतदानाकरता म्हणून आवाहन केलंय। मायावती यांनी आपल्या भाषणात मी खास मुस्लिम समाजातील लोकांना सांगू इच्छिते की तुम्ही भावनेच्या भरात नातेसंबंधाच्या गोष्टीत अडकून मतदान करू नका। एक गठ्ठा मतदान महाआघाडीला केलं पाहिजे असं म्हटलं। त्यानंतर उत्तर प्रदेशच्या मुख्य निवडणूक आयुक्तांनी याची दखल घेत स्थानिक प्रशासनाला अहवाल सुद्धा मागितलेला आहे। पश्चिमी यूपी में और खासकर आपके सहारनपुर मंडल में, मेरठ मंडल में, मुरादाबाद मंडल में, बरेली मंडल में, ये कुछ ऐसे मंडल हैं जिन मंडलों में तो मुस्लिम समाज की आबादी काफ़ी ज़्यादा है। मुस्लिम समाज की आबादी काफ़ी ज़्यादा है। मेरा खासकर इस चुनाव में मुस्लिम समाज के लोगों को ये कहना है, आप लोगों को मैं ये सावधान करना चाहती हूँ और आप लोगों को भी मालूम है कि पूरे उत्तर प्रदेश में कांग्रेस पार्टी इस लायक नहीं है कि वो भारतीय जनता पार्टी को टक्कर दे सके। गठबंधन ही इस लायक है कि वो भारतीय जनता पार्टी को टक्कर दे सकता है। आप लोगों को अपना वोट बांटना नहीं है, बल्कि आप लोगों को एक तरफा अपना वोट बीएसपी के लोगों को, बीएसपी के यानी कि समाजवादी पार्टी और आरएलडी के उम्मीदवारों को ही देकर तो आप लोगों को इन्हें कामयाब बनाना है। वहाँ पर मायावती जी के द्वारा इस प्रकार का संबोधन सचमुच कांसीराम जी का भी और डॉक्टर अंबेडकर जी का भी इससे बड़ा अपमान दूसरा नहीं हो सकता है। और दूसरी बात कि अगर उन्हें केवल मुस्लिम वोट चाहिए तो स्वाभाविक रूप से दूसरा वोट भी अपना तय कर लेगा कि हमें कहां जाना है। याच विषयी अधिक माहिती देण्याकरता आपल्याबरोबर जोडले गेलेले आहेत भाजपचे प्रवक्ते मधु चव्हाण। चव्हाण साहेब, स्वागत आहे तुमचं न्यूज 18 लोकमत मध्ये। मायावतींचं एक वादग्रस्त विधान समोर येत आहे, काय पहिली प्रतिक्रिया? असं आहे की आता माननीय शरद पवार काँग्रेस कुठल्या विषयाला बरोबर घेऊन चालले ते त्यांनी लक्षात ठेवावं। अशा तऱ्हेचं विष गेल्या 60-70 वर्षामध्ये सत्तेचा मुकुट आपल्या डोक्यावर ठेवण्यासाठी समाजामध्ये विघटन निर्माण करणं, देशाला हिताला नख लावण्याचंच वक्तव्य आहे। अशा तऱ्हेचं धारिष्ट करणं म्हणजे त्या ठिकाणी यांच्या पक्षावर बंदी घातली पाहिजे। आता माझं त्या ठिकाणी आपल्या सगळ्या त्या ठिकाणी नम्र विनंती आपल्यासारख्या माध्यमांना की आपण माननीय शरद पवार साहेबांना, काँग्रेसच्या नेत्यांना विचारलं पाहिजे की त्या ठिकाणी महागठबंधनच्या कोणाच्या हातात हात घालून तुम्ही त्या ठिकाणी लोकांकडे मतं मागत होतात। हे मान्य आहे का शरद पवार साहेबांना? हे मान्य आहे का काँग्रेसच्या नेत्यांना? हे मान्य आहे का समाजामध्ये आज भारतीय जनता पक्षाला मतं देऊ नये म्हणून ज्या काही तथाकथित साहित्यिकांनी आव्हान केलेलं आहे त्यांना हे मान्य आहे का? हे मान्य आहे? आणि म्हणून आम्ही भारतातली जनता अशा तऱ्हेचं त्या ठिकाणी देशाच्या एकूण सत्ता येईल आणि जाईल हो, देशाची अखंडता, देशाची एकता, देशाची समृद्धी, सर्व समाजाने एकत्रितपणे काम करणं, आपलं जीवन जगणं, आर्थिक विकास करणं हे महत्वाचं आहे। आणि म्हणून भारतीय जनता पार्टीचे आव्हान आहे की मतदारांनी अशा तऱ्हेच्या या विषारी प्रवृत्तीला उकरून फेकून दिलं पाहिजे। खरंय मधुजी, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एकीकडे असं म्हणायचं की एनडीए वारंवार हिंदुत्ववादाचा कार्ड खेळते आणि दुसरीकडे मात्र स्वतःच अशी वादग्रस्त विधानं करायची। काय म्हणावं एकूणच या सगळ्या प्रकाराला? आणि महाआघाडी करायची 56 पक्षांची। मधुजी, माझा आवाज पोहोचतोय तुमच्यापर्यंत? संपर्क तुटलेला आहे। आपण पाहतोय की एकूणच अशा सगळ्या पक्षांवर बंदी आणायला हवी अशी मागणी भाजपचे प्रवक्ते मधु चव्हाण यांनी आता केलेली आहे। याच विषयी अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास यांच्याकडून। प्रशांत, आपण जर पाहिलं तर वारंवार मोड बांधल्या गेलेल्या 56 पक्षांच्या महाआघाडीच्या वतीनं वारंवार असं म्हटलं जात आहे की एनडीएचा पक्ष जो आहे, एनडीए प्रणित जो पक्ष आहे तो वारंवार हिंदुत्ववादाचा कार्ड खेळतोय असं म्हणत अनेक प्रचारसभा महाआघाडीनं गाजवलेल्या आहेत। आणि आणखीन आता मायावतींनी देखील अशाच प्रकारे वादग्रस्त विधान केल्यामुळे चौफेर टीका होताना पाहायला मिळते। बरोबर लागवी ज्या पद्धतीने वक्तव्य झालेलं आहे 7 तारखेला महत्वाचं म्हणजे देवबंद
जिथे दारू उलम ही संस्था आहे त्या संस्थेच्या परिसरामध्येच खास देवबंदला पहिली खास करून महाआघाडी सभा आयोजित करण्यात आली, ज्यामध्ये समाजवादी पक्ष